ओम महाकाली, जय महाकाली, जगदंबा प्रसन्न. देवारा भक्तीचा गुरुवर दीपालीताई जांभूळकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण एका समस्येवर बोलणार आहोत. लहान मुलांवर होणारे नजर दोष. लहान मुलं सतत चिडचिड करत असतील, जेवण करत नसतील, रडत असतील, तर त्यावर आपण एक उपाय पाहणार आहोत. उपाय असा आहे, त्यामध्ये 5 घरातले धान्य लागणार आहे, 5 घरातल्या वस्तू लागणार आहे. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे डाळ. तर ह्यामध्ये डाळ कोणती घ्यायची आहे आपल्याला, तर एक मुगाची डाळ आहे आणि एक उडदाची डाळ आहे. तर दोन्हीपैकी कोणती एक डाळ तुम्ही वापरू शकता. थोडे तांदूळ, 5 खोबऱ्याचे तुकडे छोटे छोटे करायचे, एक बिबवा, हळदी कुंकू. लक्षात घ्या वस्तू: उडदाची किंवा मुगाची डाळ चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा तांदूळ, 5 खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे, हळद कुंकू आणि बिबवा. हे लहान मुलावरून एका ताटामध्ये घेऊन वेगवेगळे ठेवायचे आहेत. एकाच ताटामध्ये एकत्र करायचे नाही. हे घेऊन लहान मुलावरून 7 वेळा उतरवायचे आहेत. एका पांढऱ्या पुडीमध्ये, पेपरमध्ये किंवा साध्या कागदामध्ये हे बांधायचं आहे आणि 3 रस्त्यांवरती हे ठेवून यायचं आहे. हा उपाय सलग 7 दिवसानंतर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं मूल जेवू लागेल. हे पिशाच्य अन्न आहे. लहान मुलावरती कळत नकळत नजरदोष होऊ शकतो, त्याला नजर लागू शकते, कारण ते गुण करत असतं, ते विविध क्रिया करून लोकांना हसवत असतं. उपाय नक्कीच करून बघा. तुमचे मूल रडत असेल तर ते शांत होईल. तुमचे मुलं जेवण करत नसेल तर जेवायला लागेल. जय महाकाली. ओम महाकाली, जगदंबा प्रसन्न.